श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी. या दिवशी गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. द्विजप्रिया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आता आपल्याला हे संकष्ट चतुर्थीचे व्रत रविवारच्या दिवशी 16 तारखेला करायचे आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे तर असतातच, पण प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मोठे असतील तर नोकरी मिळत नाही किंवा इतरही काही समस्या असतात. मुलांना वाईट वळण देखील लागलेले असते, वाईट व्यसन लागलेले असते किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते. मुले घरामध्ये उद्धटपणे बोलतात, अगदी आपलं काहीही ऐकत नाही किंवा मुलांना आजारपण देखील असतं. अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा लहान असेल किंवा मोठा असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपल्याला भगवान गणेशाची पूजा करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशाची छोटी का होईना मूर्ती असतेच. तर सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी चौमुखी दिवा प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे. आपण जर या दिवशी चौमुखी दिवा प्रज्वलित केला तर चारही दिशाने आपल्या मुलांवरती जी काही संकटे, अडचणी, अडथळे येत असतात तर ती दूर होण्यास मदत होत असते. तर आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पणती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता. मग सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि त्या हळदीने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेलच टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल वापरू शकता. आता ज्या काही चारी वाती आहे त्या चारी वातीनं हळदी कुंकू लावायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याला फूल व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सेवा करायला घ्यायची आहे. आता या दिवशी भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगायची आहे. भगवान श्री गणेशांना प्रथम अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. तसेच थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होत असते. तसेच मुलांना हे तीर्थ दिल्यामुळे बाप्पाची कृपा ही मुलांवरती होत असते व मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पांना अर्पण करायच्या आहे. मग 21 दुर्वाची जुडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल, जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू बाप्पांना अर्पण कराव्या. आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहे. आपण 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. हिरवे मूग घेताना अख्खे हिरवे मूग घ्यावे. तसेच त्याचसोबत आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा देखील घ्यायचा आहे. आता हिरवा रंग हा भगवान श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे. अगदी छोटासा हाता एवढा हिरव्या रंगाचा कपडा घेतला तरी पण चालेल. आता तो कपडा आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचा आहे. त्यानंतर हिरवे मूग आपण एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाचा ओम गण गणपतये नमः हा मंत्र जप करायचा आहे. एक हिरव्या मुगाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या हिरव्या मुगाचा दाणा आपण त्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपण 108 वेळा ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणत आपण ते 108 हिरवे मूग त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचे.
करायची आहे. आता ही सेवा कोण करू शकतात, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा उपाय केला तरी पण चालेल. अगदी ताई, दादा, आजी, आजोबा देखील हा उपाय करू शकता. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. अगदी तुमची मुले बाहेर परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तरी पण तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. आता हा उपाय आपण सकाळी करायचा आहे. सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आता 108 हिरवे मूग आपण त्या हिरव्या कपड्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला याची पोटली बनवायची आहे. हे हिरवे मूग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे. मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा आजारपण सतत घरामध्ये चालू असतं किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेलं आहे, मुलांबाबत ज्या काही समस्या आहे, ज्या काही अडचणी, अडथळे, संकटे आहे ते तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि यानंतर ही पोटली आपण बाप्पाजवळ तिथेच राहून द्यायची आहे. आता संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी आपण रात्री ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपली मुले जिथे झोपली असतील तर मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे. पण तेथील जागा ही स्वच्छ असावी किंवा जर तुमची मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस तुमची मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो, मग अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये एखाद्या स्वच्छ जागी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. ज्या जागी जास्त अंधारही नसेल अशा ठिकाणी आपण ही पोटली ठेवायची आहे. ठेवताना देखील आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय, ही सेवा केल्यामुळे माझ्या मुलाचं सर्व काही व्यवस्थितच होईल. कारण की आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव खूप महत्त्वाचा असतो. आपण भरपूर वेळा आपल्या मनामध्ये जरी नकारात्मक विचार केला तरी आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही. मग अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो. मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलाबद्दल, आपल्या मुलीबद्दल चांगलेच वाटते असे नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. तर आता हा उपाय आपण संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे. दुसऱ्या दिवशी ही पोटली आपण उचलायची आहे आणि आपल्या इथे जिथे पण जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे. आता आपल्याजवळ गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो, पण तिथे भगवान श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच. तर आपण तिथे जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग 21 दुर्वाची जोडी असेल, जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, आपल्याला ज्या काही गोष्टी उपलब्ध होतील तर त्या सर्व गोष्टी बाप्पाला तुम्ही अर्पण कराव्या. त्यानंतर ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण अगोदरच्या दिवशी बाप्पाजवळ जी इच्छा व्यक्त केली होती, मुलांची ज्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांबाबत इतर काही अडचणी असतील, अगदी विवाह जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे आणि यानंतर ही पोटली बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. आता ही पोटली आपण तिथेच राहून द्यायची आहे. ती पोटली आपण घरी घेऊन यायची नाही. आता तिथे बसून तुम्ही ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. तसेच आपली इच्छा, मनोकामना आपण बाप्पाच्या कानामध्ये देखील सांगायची आहे. आपला डावा हात आपल्या छातीवरती लावायचा आहे, उजवा हात बाप्पाच्या कानावरती लावायचा आहे आणि ओम नमः शिवाय अगोदर म्हणायचं आहे. त्यानंतर आपली इच्छा बोलायची आहे. ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. त्यामुळे ओम नमः शिवाय म्हणून तुमची इच्छा जर बाप्पाजवळ व्यक्त केली तर कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.